सध्या ना 2023चा ऑगस्ट महिना चालू आहे. ऑगस्ट महिना पण अर्धा संपला आहे. आज तारीख आहे जवळजवळ 20 ऑगस्ट. म्हणजे अजून एक 2-4 महिन्यानंतर 2024 सुरू होणार आहे. तर ह्या जगामध्ये ना तुम्ही जर नॉर्मल राहिला, एकदम मिडल क्लासमध्ये राहिला, मीडिओकर ज्याला म्हणतात ना, जे की बाबा मोठे काय एखादं कुठलं चांगलं स्किल नाही किंवा कुठलं एखादं चांगलं टॅलेंट नाही, जेणेकरून तू जगाला काहीतरी वेगळी व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकतोय. म्हणजे एकदम नॉर्मल सकाळी उठणे, जॉबला जाणे, 9 to 5 जॉब करणे, संध्याकाळी येणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, झोपणे, कधी तर मग एखादं जॉबमध्ये पुढं गेलं तर लोन काढणे, लोनचे हप्ते भरत बसणे आणि मग ते हप्ते फेडत बसणे, 50-60 वर्षापर्यंत जॉब करणे, रिटायरमेंटला थोडीफार अमाऊंट जमा करून घेणे आणि पुन्हा 30व्या वर्षी विचार करणे की रिटायरमेंटपर्यंत आपण जॉब करू, पुन्हा कुठं तर एन्जॉयमेंट, पुन्हा रिटायरमेंटला आल्यावर जो फंड भेटतो त्यात आपण एन्जॉय करू. पण ज्या वेळेला 55, 56, 57, 58 वय झालेलं असते त्यावेळेला कळतं की आपलं कुठला अवयव चांगलं चालू नाही तर आपण फॅमिलीसोबत जास्त वेळ दिलेला नाही, आपण आपल्या हॅपीनेससाठी काही कुठलं काही वेळ दिलेला नाही, कुठं फिरायला गेलो नाही, चांगलं कुठं जेवण केलं नाही, जे आपल्याला ज्यातनं समाधान भेटते असं कुठलं काही गोष्ट केलेली नाही. आता सुचा लागले, कुठल्या वयात सुचा लागले, 55-56व्या वर्षी सुचा लागले, त्यावेळेला सांधं सगळं दुखायला लागले, अंगात तेवढा जीव नाही, त्राण नाही. मग त्यावेळेला काय फायदा त्याचा? मग ही प्रकारची जी नॉर्मल लाईफ आहे ना, ती नॉर्मल लाईफ 2024पासून म्हणजे मीडियाकर राहणं असल्या लोकांना इथं व्हॅल्यू नाही आहे. तुम्हाला जर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल ना, तर काहीतरी जगावेगळा विचार करून जगावेगळं माइंड तयार करावं लागेल, जगावेगळाच विचार करावा लागेल. नाहीतर मग सगळे नॉर्मल जगतातच की. तुम्ही पण मग मेंढराच्या कळपामधला एक मेंढरूच आहे. 15वी शिकायचं, डिग्री घ्यायची, पुन्हा 15वी शिकून सुद्धा हमी नसते की आपल्याला जॉब लागेल चांगला कुठं तर. 10-12 हजारचा जॉब करायचा, नाहीतर मग स्पर्धा परीक्षा करायच्या, त्यात मग कुठल्या तरी एका जॉबला जायचं. जॉब लागणं म्हणजे एक मोठा साखळदंड बांधल्यावानी, गळ्यात व्यसन टाका काय ते, गळ्यात लोळणं टाकल्यावानी. 10 ते 5 जॉब करायचा, 10 ते 7 जॉब करायचा, 9 ते 5 जॉब करायचा, घरी जायचं, डोक्याला शॉर्ट झालेला असतो, झोपायचं. स्वतःवर वर्क करायचं नाही, स्वतःच्या बॉडीवर वर्क करायचं नाही, एखादं नवीन स्किल शिकायचं नाही, आहे तसं दिवस जगत राहायचं. आणि एक प्रकारे म्हणजे मॅट्रिक्समध्ये जी स्क्रिप्ट तयार केली त्या स्क्रिप्टनुसार आपण म्हणजे डायरेक्टर वेगळाच आहे, प्रोड्युसर वेगळाच आहे, स्क्रिप्ट तयार करणारा रायटर वेगळाच आहे. आपण फक्त ती स्क्रिप्ट जगायची. अशा टाईपमध्ये जर जिंदगी जगायची असेल त्याला नॉर्मल म्हणतो. आणि ती नॉर्मल लाईफ 2024 म्हणजे 2024 नंतर त्याला कोणी व्हॅल्यू देणार नाही. तुम्हाला जर लोकांचा नमस्कार घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला काहीतरी चमत्कारच करावा लागणार, वेगळं काहीतरीच करावं लागणार. हे असं नॉर्मल राहून बघा ना, म्हणजे साधी गोष्ट बघा, जर मी हा शर्ट घालून रस्त्यावरून फिरायला लागलो तर मला कोण बघणार नाही. पण तेच मी काय केलं, हा शर्ट उलटा घातला किंवा ह्या शर्टावरून मी बनेल घातलं, तर लोक मला बघणार, चेहरा त्यांच्या ध्यानात राहणार किंवा म्हणजे त्यांना माहीत राहणार की हां असा असा कोणता आहे. म्हणजे ह्या जगात का नाही मेंढराप्रमाणे राहणं. मी म्हणत नाही की तुम्हाला उद्या जाऊन शर्ट काढून फिरा. मी तुम्हाला भाग सांगतो की तुम्हाला जर नमस्कार घ्यायचा असेल लोकांचा, तर तुम्हाला काही ना काही वेगळं काहीतरी ट्राय करावं लागणार, जगावेगळं काहीतरी करावं लागणार, मेंढराच्या कळपातून बाहेर जाऊन वेगळं काहीतरी करावं लागणार. पैसे तर सगळेच कमावतात, पण तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने जगून पैसे कमवायचे आहेत आणि त्या पैशातून तुम्हाला ते हॅपीनेस घ्यायचं आहे, सध्या घ्यायचं आहे, ना की 60 वर्षानंतर घ्यायचं आहे. मग हेच आहे नॉर्मल. तात्पर्य काय आहे की नॉर्मल राहणं. लाईफ म्हणजे एक वॉर आहे. वॉर म्हणजे कसा एक युद्ध आहे, महायुद्ध आहे ते. जिंको अगर हारो, पण सध्या तरी त्याच्यासाठी ट्राय करणं खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्रिपरेशन करणं महत्त्वाचं आहे. आणि ॲज अ मॅन म्हणजे पुरुषाची जीवन ही खरंच पहिल्यापासूनच महिलांपेक्षा पुरुषाचं जीवन हे खरंच खडतर आहे. कारण की तुम्ही एकतर मुलगा असताय, पुन्हा वडील होणार असताय, पुन्हा एक नवरा होणार असताय, पुन्हा एक आजोबा होणार असताय, मुलीचा बाप असू शकताय, एखाद्या मुलीचा नवरा असू शकताय, एखाद्या मुलाचा बाप असू शकताय तुम्ही, एखाद्या नातवाचा आजोबा असू शकताय. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या त्या वेळेला त्या त्या घडीला तुम्हाला ते कॅरेक्टर निभवायचं आहे. आणि ते कॅरेक्टर असं स्मूथ असून नॉर्मल असून चालणार नाही की बाबा तू तुझ्या नातवाला सांगू शकत नाही की बाबा माझ्याकडे एवढं चांगलं काय साधनं संसाधनं नव्हती, माझे आईवडील चांगली करोडपती नव्हती म्हणून मला ही नॉर्मल लाईफ जगायला लागली. ही रडगाणं तू सांगू शकत नाहीस. तू जर त्याच वेळेला जर तुझं हे सांगितलं की बाबा माझं सगळं अशी परिस्थिती असताना सुद्धा मी स्टँड घेतला एक आणि मी काहीतरी वेगळं करून दाखवलं,
तर त्या तुझ्या ॲक्शननं, त्या तुझ्या प्रवासानं तुझ्या नातवाला असेल, तुझ्या मुलाला असेल, तुला मोटिवेशन भेटणार आहे. ना की हे रडगाणं सांगून, नॉर्मल राहून रडगाणं सांगून मोटिवेशन भेटणार आहे. त्याच्यामुळं माणसाची, पुरुषाची जिंदगी खरंच पहिल्यापासूनच खडतर आहे. तरीसुद्धा त्यातनं सुद्धा आनंद शोधून तुला खडतर परिस्थितीतून काहीतरी वेगळं काहीतरी करण्याची गरज आहे. मोठं श्रीमंत होण्याची गरज आहे. नॉर्मलसाठी, मिडल क्लास लोकांसाठी ही दुनिया सध्या राहिलेली नाही. मिडल क्लासमधनं वर उठायचं असेल तर काही ना काही तुला जगावेगळं काहीतरी करावं लागेल. हे लक्षात ठेवावं लागेल.